करंज्या बघताच तुमच्या लक्षात आल्या असेल, किती छान अशा टम्म फुगल्या आहेत आणि किती खुटखुटीत करंज्या तयार झाल्या आहेत. बघा या खुटखुटीत करंज्या खरंच एकदम परफेक्ट तयार झाल्यात. तीळ आणि गुळाच्या करंज्या. गुळाचं पटकन होणारं सारण, थंडीमधलं हा पौष्टिक पदार्थ. या करंज्या अजिबात तेलकट होत नाही आणि 1 ते 2 महिने सहज टिकतात. या करंज्या करायला खूप सोप्या आहेत आणि चवीला अप्रतिम. बघा मस्त झाल्यात ना. या करंज्या महिनाभर अशाच खुटखुटीत राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यातच होतं, फार साहित्य लागत नाही. आज आपण परफेक्ट पिठाच्या मापामध्ये हे करंज्या पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आवरणासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी ते मी दाबून 1 वाटी भरून मैदा घेतला आहे. पीठ चाळून घेऊया. तुम्ही मैदा खात नसाल तर तुम्ही नुसती रव्याच्या पण या करंज्या बनवू शकता. त्याच वाटीने 1 वाटी रवा घेऊया. म्हणजे 1 वाटी रवा तर 1 वाटी मैदा घेतला आहे. रवा बारीक घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे जाडवाला रवा असेल तो मिक्सरमधून फिरवून घ्या. यामध्ये थोडं मीठ घालूया. जरी गोडाचा पदार्थ असलं तरी मीठ घातल्यावर छान असं चविष्ट लागतं. इथे मी गरम तुपाचं मोहन घालत आहे. पोहे खायच्या चम्मचनी 3 चम्मच इथे मी गरम तुपाचं मोहन घातलं आहे. 1 ते 2 मिनिटं हे तूप या पिठाला छानपैकी चोळून घेऊया. हे पहा, या पद्धतीने अशी मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे पीठ आपलं परफेक्ट तयार झाले आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी मी नॉर्मलच घेतलं आहे. करंज्या करताना आवरणाचं पीठ पहिले मळून घ्यायचं, म्हणजे काय, आपण सारण करेपर्यंत पीठ छान भिजतो. इथे पीठ मी मळून घेतलं आहे आणि हे झाकून 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. तोवर सारण बनवून घेऊया. तर इथे मी मापासाठी 1 कप घेतला आहे आणि या कपाने तीळ मोजून घेणार आहे. तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही किचन मधला कुठलाही भांडा एक मापासाठी घेऊ शकता. तर हा 1 कप आणि हा दुसरा कप, म्हणजे मी ते टोटल 2 कप तीळ घेणार आहे. ही तीळ बिना पॉलिशची आहे, म्हणजे पांढरी तीळ नाही. ही आपली गावठी असते ना ती तीळ आहे. या तिळाच्या करंज्या छान लागतात. ही बघा, ही पांढरी तीळ अशी असते आणि ही गावठी थोडी काळपट असते. इथे गॅसवर मी जाड तळाची कढई ठेवली आहे आणि यामध्ये ही तीळ टाकूया. ही तीळ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजताना जाड तळाची कढई घ्या, म्हणजे तीळ लवकर करपणार नाही आणि छान आतपर्यंत तीळ भाजले जाईल. तर इथे मला तीळ भाजत 2 मिनिटं झालेली आहेत आणि तीळ छान भाजली गेली आहे आणि पूर्णपणे गार करून घेतला आहे. ही भाजलेली तीळ आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत आणि खूप जास्त बारीक न करता आपल्याला ही तीळ थोडं जाडसरच फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळी आपली जेवढी तीळ भाजून घेतली होती तेवढी तीळ फिरून घेतली आहे. आता 2 कप आपलं तीळ होतं तर त्यासाठी मी इथे 1 कप गूळ घेतला आहे. पहिल्या बॅचमध्ये जी तीळ फिरून ठेवली होती ती बाजूला ठेवली आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये जी तीळ फिरून घेतली होती त्याचमध्ये गूळ घातला आहे आणि ते फिरून घेतलं आहे. पहा, या पद्धतीने फिरून घ्यायचे, म्हणजे पहा सारणामध्ये तीळ अख्खी थोडी दिसत आहे, म्हणजे या पद्धतीने फिरून घ्यायचे थोडं जाडसर. ही सगळं तीळ आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ आणि गूळ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा छोटा चम्मच वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे. परत एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया. इथे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सारण जरा जाडसरच आहे. आवरणासाठी जो पीठ मळला होता तो पण छान भिजला गेला आहे. याच्या लाट्या पाडून घेऊया. तर मी इथे पोळपाटावर लांब असं रोल करून घेतला आहे आणि या पद्धतीने सुरीने लाट्या पाडून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पण लाट्या पाडून घेऊया. तर इथे मी राहिलेल्या पिठाच्या पण लाट्या पाडून घेत आहे. हे आपल्या लाट्या तयार आहेत. चला आता करंजी बनवून घेऊया. तर 1 लाटी घ्यायची आणि ही लाटून घ्यायची आहे. पातळ अशी चपातीसारखी लाटून घ्यायची आहे. इथे मी पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे. ही पुरी या करंजीच्या साच्यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे. कडेनी पाण्याचं बोट लावायचं, म्हणजे करंजी तेलामध्ये सुटणार नाही. हे प्रेस करायचंय. जे शिल्लक पुरी राहिली आहे ती काढून घेऊया. वाव, बघा किती सुंदर करंजी तयार झाली आहे आणि अजिबात पोकळ नाही. या पद्धतीने आपण सगळ्या इथे करंज्या मी बनवून घेतल्या आहेत. करंज्या तयार आहेत. चला तळून घेऊया. तर इथे मी अगोदरच तेल तापत ठेवलं आहे. तेलामध्ये 1 छोटा कणकेचा गोळा टाकायचा. बघा लगेच वरती आलं, म्हणजे तेल आपलं तापलं आहे. यामध्ये करंज्या सोडूया. खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही. करंजी एका साईडनी तळून झाली, दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायची आहे.
दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घेऊया. तर पहा करंजीला किती सुंदर रंग आला आहे. करंज्या तळून झाल्या आहेत, काढून घेऊया. आणि किती टम्म फुगल्या आहेत तुम्ही पाहू शकता. आणि तेलामध्ये अजिबात फुटली नाही. याच पद्धतीने सगळ्या करंज्या तळून घेऊया. तर राहिलेल्या सगळ्या करंज्या मी इथे तळून घेतल्या आहेत. आणि बघा छान अशा तीळ आणि गुळाच्या करंज्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि खूप सुरेख दिसत आहेत. चला तर एक करंजी तोडून पाहूया. तर पहा, वाव, बघा सारण किती सुंदर दिसत आहे आणि चवीला पण अप्रतिम झाली आहे. तर आपल्या ह्या अशा तीळ गुळाच्या करंज्या तयार आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.